जय महाराष्ट्र. मंडळी, आर-टीमध्ये दरवर्षी सरकार काही ना काही बदल करत असतं. नियमांमध्ये सुधारणा करत असते. त्याचं कारण म्हणजे योजनेच्या प्रक्रियेमध्ये सुसंगती यावी, पारदर्शकता वाढावी आणि जो योग्य लाभार्थी आहे त्यालाच लाभ मिळावा. तरी जो गैरप्रकार घडतोय त्याच्यावरती चाप बसावा हा काहीतरी उद्देश या योजनेमध्ये बदल करण्यामागे असतो. परंतु 2026 मध्ये जो आर-टीमध्ये बदल करण्यात येतोय, तो आता कुठल्यातरी भलत्याच उद्देशाने केला जातोय का? हा प्रश्न पालकांसमोर पडलेला आहे. कारण हे जे काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत, त्यामुळं योजनेमध्ये पारदर्शकता तर थोडाच, परंतु लाखो पालकांना आणि विद्यार्थ्यांना योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय का? हा प्रश्न आता पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. कारण काही नियम व अटी बदललेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं 1 किलोमीटरची जी अट करण्यात आलेली आहे. त्यामुळे 1 ते 3 किलोमीटरच्या अंतरात राहणाऱ्या लाखो पालकांना आता या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. त्यासोबतच भाडे करारच्या बाबतीतही जे काही नवीन अटी टाकण्यात आलेल्या आहेत, की नोंदणीच्या पूर्वीचाच म्हणजे रजिस्ट्रेशनच्या अगोदरचाच भाडे करार पाहिजे, हे तुम्ही सांगताय. तर आणि हा नियम कधी सांगताय? रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होऊन 1 महिना उलटल्यानंतर सांगताय, की आम्हाला अगोदरचा भाडे करार पाहिजे. मग ही नियम आणि अटी खरंच पालकांच्या सोयीचे आहेत का? या योजनेमध्ये सुसंगती आणण्यासाठी आहेत का? पारदर्शकता आणण्यासाठी आहेत का? की पालकांना जास्तीत जास्त पालकांना या योजनेपासून वंचित ठेवण्यासाठी आहेत? हा यक्ष प्रश्न पालकांसमोर पडलेला आहे. याचेच सविस्तर उत्तरं आणि चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, की भाडे करार आता अनिवार्य झालेलाच आहे. जितकेही पालक करतायत, मागच्या वर्षीपर्यंत 70% पालक भाडे करार करत होते. आता 90 ते 95% पालक भाडे करार करणार आहेत. तर त्यांनी भाडे करार आता केला तर चालेल का? तो ग्राह्य धरला जाईल का? याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यासोबतच काही अडचणी पालकांना येतात, जे कमेंटमध्ये मला सारखं विचारत असतात, WhatsApp मेसेजेस येत असतात. त्यावरती थोडासा प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिली जाचक अट म्हणजे 1 किलोमीटरची. आता ही 1 किलोमीटरची अट जर सरकारला लावायचीच होती, तर ही प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर लावली असती, तर चांगलं झालं असतं किंवा ते सोयीचं असतं, ते योग्य मानलं गेलं असतं पालकांप्रमाणे. म्हणजेच वर्षभर पालक काही गोष्टीची तयारी करतात. ती ॲडमिशन प्रक्रिया सुरूही होतीये. म्हणजे तुम्ही वर्षभर एखाद्या परीक्षेची तयारी करताय, एखाद्या विषयाचा अभ्यास करताय आणि परीक्षा सुरू होतीये आणि त्या दिवशी तुम्हाला पेपरला जायचंय किंवा पेपरला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतंय, तुम्हाला हे सांगण्यात येतंय, की आज भलत्याच विषयाचा पेपर आहे. मग हे जर तुम्ही पूर्वी सांगितलं असतं, तर आम्ही त्याची तयारी केली असती. त्या विषयाची तयारी केली असती. असंच काय ते आता पालकांच्या बाबतीतही घडत आलेलं आहे. जर पूर्वीच आम्हाला मग कल्पना दिली जात असती, की 1च किलोमीटरच्या आत तुम्हाला शाळा असतील तर घेता येतंय. तर आम्ही 1 ते 3 किलोमीटरच्या आतमध्ये भाड्याने राहिलोच नसतो. हा प्रश्न आहे पालकांचा, लाखो पालकांचा. त्यासोबतच दुसरं गोष्ट आहे, की आपण पाहतोय सर्वसाधारण घटकातले पालक हे शहरी भागात अजिबात राहत नाहीत. ते ग्रामीण भागातच राहतात. ग्रामीण भागात 1 किलोमीटरच्या आत कुठे शाळा आहेत? 5 ते 10-10 किलोमीटरपर्यंत शाळा नाहीयेत. मागच्या वर्षीपर्यंत जो नियम होता, की तुम्ही 1 ते 3 किलोमीटर 0 ते 1 किलोमीटर, 1 ते 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त शाळा असतील, ग्रामीण भागातल्या पालकांना सुद्धा या योजनेमध्ये हजारोच्या संख्येनं आर-टी-आयमधनं लाभ मिळालेला आहे. आता त्यांना या गोष्टी विसरूनच जाव्या लागतील. त्यांनाही भाडे करार करावा लागेल. त्यांनाही शाळेच्या शेजारीच घर भाड्याने घेऊन राहावं लागणार आहे. आता यासाठीही पालक तयारच आहेत. चला ठीक आहे, 1 किलोमीटरची अट आहे, आम्ही मान्य करू. परंतु आता दुसरा खोडा यामध्ये हा घातलेला आहे, की जर तुम्ही भाडे करार करताय, तर तुम्हाला तो भाडे करार रजिस्ट्रेशनच्या अगोदरचा पाहिजे. म्हणजे कधी सांगणार तुम्ही रजिस्ट्रेशन सुरू होऊन 1 महिन्यानंतर सांगणार, की 1 महिन्या अगोदरचा पाहिजे. हा नियम पुढच्या वर्षीसाठी अगदी तंतोतंत लागू होतो. 2027 ची आर-टी प्रवेश प्रक्रिया ही जानेवारीमध्ये सुरू होणार आहे, एप्रिलमध्ये संपणार आहे. हे जसं आता निश्चित झालेलं आहे, तर पालक पुढच्या वर्षीसाठी डिसेंबरपर्यंतच रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट करून घेतील. हे पुढच्या वर्षांसाठी झालं. पण या वर्षीच्या पालकांनी करायचं काय? आता ज्यांचं घर 1 ते 3 किलोमीटरमध्ये आहे, ज्यांना ग्रामीण भागात राहतायत, ज्यांना शाळाच दिसत नाहीयेत, त्यांनी आता भाडे करार करायचा का? नाही. सरळ-सरळ जी नवीन सुधारित नियमावली सांगण्यात आली आहे, त्यामध्ये सांगितलं की रजिस्ट्रेशनच्या अगोदरचं भाडे करार असणं गरजेचं आहे. परंतु मागच्या वर्षीपर्यंत, जी की यावर्षी पण 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत हा नियम लागू होता, की भाडे करार हा किमान 1 दिवस अगोदरचा असावा. तो 11 महिने वैध असला पाहिजे. याच अटी आणि शर्तीवरती पालकांनी तयारी केली होती. त्यांचे भाडे करार बनवले होते. काही लोकांनी किंवा किंबहुना बहुतांश लोकं ज्यांना आर-टीबद्दल माहिती नसतं, जनजागृती नसते, त्यांना योगायोगानं आमचे व्हिडिओज असतील किंवा आणखीन टीव्ही चॅनलच्या माध्यमातून या गोष्टी बातम्यामार्फत कळतं बातम्यामार्फत, की आर-टी सारखी योजना आहे.
मग त्यासाठी तुम्हाला घर स्वतःचं नसेल तर भाडे करार करावा लागेल. मग आज जर आम्हाला या योजनेबद्दल माहिती उशिरा होत असेल, तर त्यात आमचा दोष आहे का? की आम्ही पालकांनी भाड्यानं घर घेऊन राहायचंच नाही का? की आम्ही त्या योजनेमधनं पात्र होणारच नाहीये का? म्हणजे योजनेमध्ये पात्र होण्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सामाजिकदृष्ट्या दुर्बल असून सुद्धा तुम्ही माहितीनं दुर्बल असाल, तर तुम्हाला माहितीचा अभाव असेल, तरी तुम्ही अपात्र ठरताय का? असे प्रश्न पालकांसमोर उभे आहेत. आणि जर तुम्ही मला विचारत असाल, की "सर आता आम्ही भाडे करार करायचा का नाही?" तर 100% तुम्ही करा तो भाडे करार. कारण तुमच्याकडे पर्यायच नाहीये. एक तर पहिला खोडा आहे 1 किलोमीटरचा, ज्यामुळं की हजारोच्या संख्येवरती पालकांनी भाडे करार 1 ते 3 किलोमीटरमध्ये केलाय. तो अवैध झालेला आहे. त्यांना पुन्हा अजून कुठेतरी घराच्या शेजारी, शाळेच्या शेजारीच घर बघावं लागणार आहे आणि आता त्यांच्याकडे वेळ आहे. जातील तुमचे 3,000-3,500 रुपये. तुम्ही भाडे करार करा. आर-टीमधनं प्रोसेसमधनं फॉर्म भरा आणि सबमिटही करून द्या. माझी परत विनंती आहे, सबमिट करायला घाई करू नका. कारण पोद्दार इंटरनॅशनल स्कूलसारख्या 25 शाळा आणि इतर 50 म्हणजे अशा 75 शाळेचा निकाल होणं बाकी आहे. सुदैवानं मुलाच्या नशिबानं जर का समजा या गोष्टीचा निर्णय सकारात्मक पालकांच्या बाबतीत लागला, तर कदाचित या शाळा येऊ शकतात. हजारो विद्यार्थ्यांचं ॲडमिशन्सचं जे काही आहे पसंतीची शाळा तीही तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे विनंती आहे, ज्यांना कोणाला सबमिट करायचं आहे, सबमिट करू नका. केवळ 50,000 फॉर्म्स सबमिट झालेले आहेत मागच्या 3 दिवसात आणि जवळपास 3,00,000 म्हणजे 2.5 लाख फॉर्म्स आणखीन सबमिट होणं बाकी आहे. तारीखला आणखीनही वेळ देण्यात आलेला आहे. दररोज एक नवीन अपडेट आपण पाहतोय आर-टीच्या वेबसाईटवरती होताना दिसत आहे. जे अपडेट अपेक्षित होतं आर-टीला 13 सप्टेंबरलाच म्हणजे 17 फेब्रुवारीलाच ज्या दिवशी ॲडमिशन प्रोसेसचा दुसरा टप्पा सुरू झाला, त्या दिवशीच एकाच दिवशी सगळं अपडेट होणं गरजेचं होतं. टप्प्याटप्प्यानं आर-टीची वेबसाईट जर अपडेट होत असेल, तर पालकांना सुद्धा स्वतःला अपडेट व्हायला वेळ देणं गरजेचं आहे. भाडे करार हा किमान 1 दिवस अगोदरचा म्हणजे आज जर तुम्ही भाडे करार बनवत असाल, तर तुम्ही बनवा कारण तुमच्याकडे पर्याय नाहीये. आता आपण फाईट नाही करू शकत, बॅक डेटला नाही जाऊ शकत. तुम्ही जरी आम्ही 1-2 महिन्यापूर्वी राहतोय असं जरी दाखवलं, तर एक्झिक्युटेड डेट जी आहे ती आजचीच येणार आहे, ज्या दिवशी तुम्ही भाडे करार बनवताय. त्यामुळे विनंती आहे, भाडे करार बनवा. त्याच्या 2 दिवसानंतरच फॉर्म सबमिट करा. रजिस्ट्रेशन जे तुमचं होणार आहे, कधी ठरतं? आज जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशन नंबर आला, तर ते तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट नाहीये. इन्कम्प्लीट रजिस्ट्रेशन आहे. सबमिटेड जे आहे, ज्या दिवशी तुम्ही सबमिट करता, त्या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन ग्राह्य धरलं जाईल. त्याच्या किमान 1 दिवस अगोदरचं भाडे करार असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्याच्यानंतर छोट्या-छोट्या काही शंका आहेत, ज्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं प्रकाश टाकणार आहे. ओ-टी-पीज येत नाहीयेत, मोबाईलमध्ये रजिस्ट्रेशन नंबर येत नाहीये. हा सर्व्हरवरचा ताण आहे, ज्यामुळं अशा गोष्टी घडतायत. त्यामुळे रिकव्हर पासवर्डचा पर्याय बऱ्याच पालकांनी म्हटलं, की रिकव्हर पासवर्डही केल्यासारखं होत नाहीये. वेळ द्या. आज झालं उद्या करा, उद्या नाही तर परवा करा. होतं, त्याला वेळ लागतोय. माझाही अनुभव आहे. मी जास्त नाही, पण जवळपास 35 ते 37-38 फॉर्म भरले असतील आतापर्यंत आणि संबंध महाराष्ट्रातनं मला फॉर्म्स पाठवतात लोकं, ज्यांना अडचणी असतात, ज्यांना जवळ सायबर कॅफे नाही, त्यांचे मी फॉर्म भरून देतोय. जे काही शुल्क आहे, मी त्यांना अगोदर सांगून फॉर्म भरतोय. मलाही त्याच अडचणी येत आहेत. आता काही लोकांचं रजिस्ट्रेशन करताना स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, जन्मतारीख चुकली आहे किंवा हँडिकॅप झालेला आहे. त्यांना फॉर्म डिलीट करतायत. बहुतांश लोकांना यश येत नाहीये. काही लोकांना यश आलेलं आहे. कालच्यापर्यंत आजपर्यंत यश आलेलं आहे. काही लोकांना आलं नाही. ते थोड्या दिवसात तुम्हालाही त्याच्यात यश येऊन जाईल. आता याच्या व्यतिरिक्त जर काही तुमच्या अडचणी असतील, भाडे करार च्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलंय सतर्क राहणं. 1 दिवस अगोदरचं त्या छोट्या-मोठ्या अडचणी आहेत. याच्या व्यतिरिक्त काय वेगळ्या अडचणी असतील? हां, आणखीन एक अडचण होती, की शाळाच दिसत नाही. घराच्या शेजारीच आहे, 500 मीटरवर आहे, पण शाळा दिसत नाहीये. आर-टीमध्ये आहे, पण शाळा दिसत नाहीये. तर तसं बरेच साऱ्या पालकांना दिसत ती इच्छुक शाळा आहे, पण दिसत नाही. 1 किलोमीटरच्या आत दिसत नाही. जे 2 कारणं असू शकतात. एक तर त्या शाळेने यावर्षी आर-टीमध्ये सहभाग नोंदवलाय का? ते खात्री करा. दुसरं जर नसेल तर असेल रजिस्टर केलेलं, तर त्याच्या शाळेचं नाव काय चेंज झालंय का? ट्रस्टच्या नावानं आलंय का? तेही चेंज करा. हे खातर कसं करणार? तर तुम्हाला त्या शाळेत जाऊन भेट द्यायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही ह्याची खातरजमा करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सोबतच मी माझी लिंक दिली आहे WhatsApp ग्रुपची. त्यावरती तुम्ही रजिस्टर करू शकता. ₹100 शुल्क आहे आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते डायरेक्ट विचारू शकता किंवा तज्ञांच्या मार्फतही तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. हा प्रवास इथं संपलाय असं समजू नका. अजूनही तुमचा प्रवास सुरू व्हायचा आहे. पुढे बऱ्याच साऱ्या गोष्टींना सामोरं जायचं आहे. त्या प्रवासामध्ये मी आणि माझे काही सहकारी आहेत, जे तुमच्यासोबत सातत्याने राहणार आहेत. योग्य ती माहिती आमच्या अनुभवाच्या आधारावरती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे विनंती आहे WhatsApp ग्रुप आणि हे WhatsApp ग्रुप आणि Facebook चॅनल तर सबस्क्राईब करूनच ठेवा. जय महाराष्ट्र.